अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. वैष्णवी हगवणे प्रकरणाने अवघा महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे. सध्या वैष्णवीचे वडील अनिल कसपटे सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. वैष्णवीला जाऊन आता 10 दिवस पूर्ण होत आहेत. खरं तर अत्यंत मनाला वेदना देणारी ही गोष्ट आहे. अनेक राजकीय मान्यवर मंडळी तुमच्या घरी आलेले आहे, तुमच्या संवेदना जाणून घेणार आहेत. कालसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तुमची चर्चा झाली आणि सरकारी वकिलासंदर्भात तुम्ही त्यांच्याकडे मागणी केली. काय त्यांनी तुम्हाला आश्वासित केलं? फडणवीस साहेबांचा फोन आल्यानंतर फोनवरती असं चर्चा झाली की मला सरकारी वकील हवा आहे. तर त्यांनी ते म्हणले की तुम्ही जो वकील अपॉइंट करसान ते तुम्हाला त्याबद्दल तुम्हाला पूर्ण आमचं सहकार्य राहील आणि त्या जे काय कोणी जे कृत्य केले 4-5 जणांनी त्यांना कठोरातली कठोर शिक्षा होईल असं फडणवीस साहेबांनी आश्वासन दिलं आहे. खरं तर वैष्णवीचा जो सासरा आहे, त्यानंतर दीर हे फरार होते, पण काल त्यांना अटक केलं आहे. आता 26 तारखेपर्यंत त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे. काय तुमची मागणी आहे एकंदरीत ह्या सर्व हगवणे कुटुंबाप्रती? हे फरारी आरोपी 7 दिवस फरार होऊन काल हजर झाले. त्यांना पोलीस कोठडी मिळाली 28 तारखेपर्यंत. पण माझी मागणी अशी राहील की यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे, कारण ह्यांनी संगनमताने कट करून माझ्या मुलीला मारून टाकलेलं आहे. म्हणून फास्ट ट्रॅक कोर्टवरती त्यांचं लवकरात लवकर त्याचं न्याय करावा. न्यायव्यवस्थेवरती माझा पूर्ण विश्वास आहे आणि या राज्य सरकारवरती सुद्धा माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळं मला माझ्या वैष्णवीला लवकरच न्याय मिळेल अशी मला खात्री आहे. सर्व या प्रकरणामध्ये जो ज्यावेळेस वैष्णवी गेल्याच्या नंतर ज्या दिवशी म्हणजे बाळाची पण खूप हेळसांड झाली आणि याच्यामध्ये या प्रकरणामध्ये असलेला निलेश चव्हाणच्या सुद्धा आता घरावरती पोलिसांनी छापा टाकला. त्याचा लॅपटॉप जप्त केलं आहे. त्याच्यातून काही आक्षेपार्ह व्हिडिओ असतील किंवा ज्या बंदुकीचा धाक दाखवण्यात आला ती बंदूक मात्र आणखी सापडली नाही. ह्या निलेश चव्हाणच्या प्रकरणाकडे किंवा त्या व्यक्तीकडे तुम्ही कसं बघताय? नाही, तो निलेश चव्हाण माझ्या पूर्ण परिचयाचा नाही, पण शशांक हगवणेबरोबर कायमस्वरूपी त्यांचं एकत्रित काहीतरी व्यवसाय आहेत असं मला थोडंसं माहिती होतं. आणि त्याच्याकडे पाहिलं तर एकंदर तो गुंड प्रवृत्तीचा माणूस आहेच तो गुंड प्रवृत्तीचा. आणि तो रिव्हॉल्वर बाळगून त्यांनी रिव्हॉल्वरचं जे लायसन घेतलं आहे किंवा ते नाही घेतलं आहे मला नाही माहिती, परंतु रिव्हॉल्वरचं दाग टाकून बरेच असे गुन्हे, पैसे बुडवणे असे प्रकार तो करत असतो. त्यामुळं त्यालाही माझी मागणी अशी आहे की त्याच्याकडं जे काही सापडेल ते जप्त करावं आणि त्याला लवकरात लवकर अटक व्हावी अशी माझी मागणी आहे. वैष्णवीचं आणि शशांकचं प्रेम होतं, त्या प्रेमातून त्यांनी लग्न केलं. परंतु ह्या मधल्या काही कालखंडामध्ये वैष्णवीने आणखी एकदा आत्महत्या करण्याचा एकदा प्रयत्न केला होता. त्यांनी विष घेत होता अशी पण चर्चा आहे. त्यावेळेस तुम्हाला काय अशी कुणकुण लागली होती की तिला सासरी खूप त्रास आहे किंवा या त्रासाला सामोरे जावं लागते अशी काही तिने तुमच्याशी चर्चा केली ती? हो, तसं झालं होतं बोलणं. पण प्रेग्नेंट असल्यामुळं मी त्यांच्या घरच्यांना 2 गोष्टी समजून सांगितल्या. आमची चर्चा होऊन एकमेकाचं चर्चा करून आम्ही तो विषय सोडवला होता. आणि प्रेग्नेंट होती त्यामुळं मी काही जास्त ते लक्षात घेतलं नाही. पण 2-3 दिवसांनी घरी आल्यानंतर बसून आम्ही चर्चा करून तो विषय सोडवला होता. वैष्णवीने खरं तर ह्या गोष्टी तुमच्यासोबत आणखी काही जास्त सखोल पद्धतीने चर्चा केली असती आणि यातून मार्ग काढला असता तर वैष्णवी वाचली असते असं मला वाटतं की? त्यांनी जर समजुतीचा भाग घेतला असता थोडासा की मुलीसारखं जर त्यांनी माझी ही मुलगीच आहे असं जर त्यांनी विचार करून तिचा सांभाळ केला असता तर ह्या पुढं गोष्टी आल्या नसत्या आणि हे कृत्य त्यांनी केलं नसतं. कारण त्यांना माझे पैसे आणि माझ्या प्रॉपर्टीविषयीचं त्यांना हे होतं आणि म्हणूनच त्यांनी माझ्या मुलीला कॉलेजमध्ये असताना जाळं टाकून त्या जाळ्यात अडकवलं आणि लग्नाची मागणी केली. पण लग्न ठरायच्या अगोदरही मी त्यांच्याशी आमची चर्चा झाली होती. त्या चर्चेत मी त्यांना स्पष्ट शब्दात नकार दिला होता. तरी पण त्यांनी काही गोष्टी मीडियासमोर न सांगण्याचा, त्यामुळं मी पुढे सांगू इच्छित नाही. जे काही सादर करायचं आहे ते मी कोर्टात सादर करेल आणि कोर्ट जो योग्य निर्णय देईल आणि त्या कोर्टावरती न्यायव्यवस्थेवरती माझा विश्वास असल्यामुळे मला योग्य ते न्याय माझ्या मुलीला मिळेल.
खरं तर तुम्ही लग्नाच्या हुंड्यामध्ये जे 51 तोळे सोनं दिलेलं होतं, आता अशी एक बातमी समजते की त्यांनी ते सोनं बँकेमध्ये तारण म्हणून ठेवलंय. कुठंतरी हगवणे परिवार हे आर्थिक विवंचनेमध्ये होतं, असं काही गोष्ट तुमच्या कानी आली? आपल्या मीडियानुसार आपण जे काय माझ्या स्टेटमेंटनुसार मी काय जे स्टेटमेंट देतो आहे की पैशाची मागणी सतत तिला होणारा जाच आणि मी पुरवलेला पैसा, म्हणजे याच्यातून असंच निष्पन्न होतं आहे. तुमच्या माध्यमातून मी हे सांगतो की त्या अर्थविवंचनेतूनच होते. त्यांना आर्थिक पैशाची अडचण होती, त्यामुळंच माझ्या मुलीला त्रास दिला आणि ते मागत गेले आणि मी देत गेलो. हे एक महत्त्वाचं तुम्ही ज्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की माझ्या मुलीला सतत पैशाची मागणी होती आणि जर त्यांच्याकडे तशी आर्थिक स्थिती चांगली असती तर त्यांनी माझ्या मुलीचे दिलेले 51 तोळ्याचं सोनं, मला ते चांदीही माहीत नाही अजून काय केले, तीही गहाण ठेवली असेल किंवा लॉकरला ठेवली की काय त्याच्यावरती काय केलेलं. जर तसं असतं तर त्यांनी माझ्या मुलीचा छळ केला नसता. म्हणून ते आर्थिक अडचणीतच असते, म्हणूनच हे कृत्य त्यांनी केलं. कारण 2 कोटी रुपयाची मागणी केली, मी ती त्यांची मागणी पुरवली नाही आणि म्हणून तिला संगनमताने कट करून माझ्या मुलीला मारून टाकलं. हगवणे परिवार हे आर्थिक विवंचनेमध्ये होतं आणि या आर्थिक पोटीच त्यांनी सातत्यानं वैष्णवीकडे पैशाचा तगादा लावला आणि त्यामधूनच संगम मताने त्यांनी कट करून माझ्या मुलीचा बळी घेतला, अशी प्रतिक्रिया अनिल कसपटे यांच्याकडून आपल्याला मिळत आहे. कॅमेरामॅन विशाल रायपुरेसोबत लक्ष्मण जाधव, ट्यून इन मराठी, पुणे.